आदरणीय उत्तम कांबळे सर, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सारे उत्सुक आहात. उत्तम कांबळे. मित्र हो, ज्या संघटनेच्या वाटचालीचा मी 35 वर्षापासून एक सक्रिय साक्षीदार आहे. मला आता जटा कापणाऱ्या एका कार्यकर्त्याचा सत्कार करण्याची संधी मिळाली. मला खूप खूप बरं वाटलं, कारण 1975मध्ये महाराष्ट्रात मी पहिली जट कापली होती. ती माझ्याच गावामध्ये. नुसती जट कापली नाही, तर जट कापण्या अगोदर जट वाढत असताना तिचा शारीरिक भोग घेणारा जो माणूस होता त्याच्याशी तिचं लग्न करायला भाग पडला. तिनं एका मुलाला जन्म दिला 35 वर्षापूर्वी, आणि तोही जटा कापण्याचं काम करायला लागला. आणि पुढे जट कापणाऱ्या माणसांची एक चळवळ चालू झाली. अंधश्रद्धा निर्मूलन या संघटनेची स्थापना होण्यापूर्वीचा काळ मला आठवायला लागला. पण आम्ही सुट्टे लोक होतो. आमचं संघटन नव्हतं, आमच्याकडे सामग्री नव्हती, आम्हाला प्रतिष्ठा पण नव्हती, आम्हाला सुरक्षा पण नव्हती. जटा कापण्यापूर्वी आवश्यक असणारं गोडे तेल सुद्धा आमच्याकडे नव्हतं. तिला चोळी घ्यायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. आणि त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की याच महाराष्ट्रामध्ये हे सगळं काम पुढे नेणारी एक सॉलिड अशी संघटना जन्माला येईल, तिचा विस्तार देशभर होईल, आणि विस्तार करत करत ती आपल्या आयुष्याच्या कॅलेंडरची 35 पानं पूर्ण करेल असं वाटलं नव्हतं. पण ते वास्तवात मी पाहतो आहे, याचा मला खूप आनंद आहे. महाराष्ट्रातल्या अनेकांना असंही वाटलं होतं की आपल्याकडे अनेकदा युद्धामध्ये, मोठ्या संघर्षामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने सरदार कोसळला तर त्याच्याबरोबरीनं सैन्य पण कोसळतं. पण हे असं सैन्य निघालं की सरदार कोसळल्यानंतर 100 पटीच्या वेगाने, क्षमतेने ते काम करत राहिलं आणि सरदाराच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत राहिलं. त्यामुळं ह्या सगळ्या सैनिकांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण सरदारानंतर सुद्धा ही लढाई जारी चाललेली आहे. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यांनी संरक्षण खात्यातला एक सिद्धांत खोटा ठरवला. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी, सैनिकांनी तो सिद्धांत काय, हे सैनिक सरदार असताना लढतं, सरदाराबरोबर लढतं, आणि दुर्दैवाने सरदार नसताना सुद्धा लढतं. हे एक वेगळ्या प्रकारचं सैन्य आहे. ते ग्राउंडवर लढतं, एकाकीपणाने सुद्धा लढतं. प्रत्येक वर्षी तुमच्या वाढदिवसाला आपल्या देशामध्ये एक वेगळी राजकीय, धार्मिक, आर्थिक अशी पार्श्वभूमी तयार होते, आणि त्या पार्श्वभूमीवर आपण आपला वर्धापन दिन साजरा करत असतो. आपण इतिहासात टाकलेल्या 35 पावलांचा शोध घेत असतो, बोध घेत असतो. नवी पावलं अधिक ठळक कशी होतील याचा आपण विचार करत असतो. पण त्याचबरोबर ही जी नवीन पार्श्वभूमी तयार होते,
कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या पार्श्वभूमीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो, कारण त्याच्यामुळं तयार होणाऱ्या नव्या परिस्थितीसुद्धा आपल्याला काम करावं लागतं. आज तारीख किती आहे? 29. 30 आणि 31 हे उरलेले 2 दिवस माझ्या दृष्टीनं खूप अस्वस्थ आहे. कारण हे वर्ष सुरू होण्यापूर्वी नागपूरच्या रेशीम बागेतून एकाने घोषणा केली होती 2024ला भारताचं हिंदू राष्ट्रामध्ये रूपांतर होणार आहे. 2च दिवस शिल्लक राहिलेले, 2च दिवस, आणि त्याचा आपण उच्चारच करत नाही. ही पार्श्वभूमी आहे. हिंदू राष्ट्र कोणाला पाहिजे? हात वर करा, पटकन हात वर करा, हात वर करा. कोणाला हिंदू राष्ट्र पाहिजे? जर हिंदू राष्ट्र कुणालाच नको असेल, कुणालाच नको असेल, तर ते न होऊ देण्याची जबाबदारी पण सगळ्यांनी घेतली पाहिजे. जर नको आहे तर होऊ देऊ नका ना, नको आहे तर होऊ द्यायचं नाहीये. आणि ते जर हिंदू राष्ट्र झालं तर तुम्ही वयाची 36 वर्षे पूर्ण करणार की नाही करणार याच्याविषयी मी गॅरंटी, वॉरंटी आणि एक्सपायरी डेट पण देऊ शकत नाही. जर झालं, कुणाची हिंमत आहे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळी चालवण्याची? कुणाची हिंमत होणार आहे व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची? आपल्याला प्रश्न विचारायचा, विचारत राहायचा, आणि प्रश्न विचारण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती सुद्धा तयार करण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे. आपल्या प्रश्नाला स्पेस मिळेल की नाही? आपला प्रश्न चालेल, बोलेल की नाही? आपला प्रश्न डेव्हलप होणार की नाही? याची सगळी जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. कारण अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून व्यवस्थेला सातत्याने प्रश्न विचारून भंडावून सोडणारी आणि नवीन काहीतरी करणारी एक संघटना आहे. प्रश्न हा तुमच्या संघटनेचा कोर फॅक्टर आहे. गोवा का जन्माला येतो? तुम्ही प्रश्न विचारता. तू का थांबतो? तुम्ही प्रश्न विचारता. हे असं का? तुम्ही प्रश्न विचारता. ते तसं का? तुम्ही प्रश्न विचारता. कारण तुम्हाला माहिती आहे जगातल्या प्रत्येक नाविन्याची सुरुवात, सृजनतेची सुरुवात, नव्या विचाराची सुरुवात ही कोणत्या तरी प्रश्नातूनच होत असते. त्यामुळं आपल्याला आपले प्रश्न मारणारा ऋतू नको आहे, तर प्रश्न जगवणारा, वाढवणारा, त्यांना प्रतिष्ठा देणारा ऋतू पाहिजे. आणि हे हिंदू राष्ट्र कोणत्याही धर्माचं राष्ट्र, धर्माधिष्ठित राष्ट्र, ह्याच्यावर पहिली जबाबदारी असते की आपल्या अवतीभोवती तयार होणारे प्रश्न खलास करणं. हिंदू राष्ट्र होणार. सुरुवात कशी केली त्यांनी 2 वर्षापूर्वी घोषणा दिली की भारतातल्या सगळ्या नागरिकांचा DNA सारखाच आहे. कसं काय सारखा? कारण सगळेच काही इथले नाहीये. पहिल्यांदा जनावरं वळवण्याच्या निमित्ताने इथे कोण आला? पहिल्यांदा कोण आला या देशामध्ये? जनावरे घेऊन कोण आला? अरे कोण आला? कोण आला? जनावरे घेऊन कोण आला? आर्य आला. त्याचा DNA आणि आपला DNA सारखा कसा असेल? इथे डच आले, इथे पोर्तुगीज आले, इथे इंग्रज आले, इथे मोगल आले. काही जण गेले,
आणि आर्यासारखे काही जण इथे छान मानून राहिले. बरेच लोक परत गेले ना. हे परत गेले नाहीत कारण यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे, त्यांचं राष्ट्र करायचं आहे. मग म्हणाले इथला माणूस कोणत्याही धर्माचा असला तर DNA सारखाच आहे. कसं काय सारखं असेल? हे सारखे पण का सांगितलं जात होतं? कारण सगळेच हिंदू आहे हे त्याच्यातून ध्वनित करायचं होतं. इथे ना कोणी मुस्लिम आहे, कोणी ख्रिस्ती आहे, कोणी पारशी आहे, कोणी अजून कोणी आहे. इथे फक्त हिंदू आहे आणि हिंदूंचा जो DNA आहे तोच सगळ्यांचा आहे. हे कोणत्या विज्ञानामध्ये बसतं, कोणत्या DNAच्या शास्त्रात बसतं, आपण कधी विचार नाहीच केला. मग तिसरं विधान केलं अगदी 2 महिन्यापूर्वी की इथे जाती नव्हत्याच. ठीक आहे, नव्हत्या, आणल्या कोणी, टिकवल्या कोणी, वाढवल्या कोणी, त्यांचं रक्षण कोणी केलं? आणि ह्यांच्या लक्षात येत नाही ज्या दिवशी या देशातल्या जाती संपतील त्या दिवशी हिंदू धर्म खलास होणार आहे. कारण त्याचं टॉनिक, त्याचं बळ, त्याचं सगळं मूळ म्हणजे जाती आहे. जाती व्यवस्था खलास झाली की धर्म खलास होतो. त्यांना तो खलास नाही करायचा. तो खलास नाही करायचा असेल तर जाती व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी येते. आणि आपण तर विवेक जागर, आपण जात मान्य करत नाही, आपण धर्म मान्य करत नाही, आपण विषमता मान्य करत नाही. आपण मान्य करतो की नाही करतो यापेक्षा आपल्या भोवतालची परिस्थिती कशी तयार होते आहे याचा सातत्याने नीट अभ्यास करायला पाहिजे. आणि त्या अभ्यासातून तुम्हाला उद्याचे विषय मिळणार आहे. संघटन वाढत चाललेलं आहे. माझ्या मते ते अजून जास्त वाढायला पाहिजे. कारण मी सुरुवातीपासून तुमच्याबरोबर आहे. मला कधीतरी भीती वाटते, स्टॅग्नेशन आलं का, आपलं डबकं होतंय का, आपल्या कार्यकर्त्यांचं ॲव्हरेज वय किती आहे, ते 25 का होत नाही, ते 20 का होत नाही, ते 50च्या पुढेच का जातं, ते 45च्या पुढेच का जातं. माझे प्रश्न आहेत. कारण ही चळवळ माझी पण आहे, त्यामुळे मी तिचा विचार करत जातो. आपलं संघटन, त्याचं ॲव्हरेज वय हे म्हातारपणाकडे जाता कामा नये तर ते तरुणपणाकडे जायला पाहिजे. म्हणजे तुमची ताकद वाढलेली असते. मी गेल्या समारंभात म्हणालो होतो, जर तुम्हाला तुमची चळवळ तरुण करायची असेल तर तरुण कार्यकर्त्यांची भरती मोठ्या प्रमाणामध्ये इथे झाली पाहिजे. ती जाणीवपूर्वक झाली पाहिजे. म्हणून मी फंडा सांगितला होता, पुढच्या वर्षी जेव्हा आपण 35वा अधिवेशन करू तेव्हा मी तुम्हाला विचारणार, गेल्या वर्षभरामध्ये आपल्या किती साथीने आपल्याबरोबर एक तरुण कार्यकर्ता तयार केलेला आहे. हात वर करा. मोजरे संजय, मोज तू, सोडू नको. नुसतंच गाणं म्हणता का एवढी? हा, बघ ना, मोज ना. 365 दिवसामध्ये एकही कार्यकर्ता जन्माला न घालणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या किती आहे? 95% आहे. म्हाताऱ्यांची संघटना करायची का तुम्हाला? करायची असेल तर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला तरी घेऊ नका प्लीज. कारण हे जग, ही व्यवस्था बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त तरुणाच्या मनगटात आणि मनात असते. ते अपार करायला पाहिजे, ते अपार करायला पाहिजे. हा सिनियर सिटीजन्स क्लब नाही होता कामा, हा तीर्थयात्रा फुकट आहे म्हणून जाणारा क्लब नाही होता कामा. मला वाटतं बागवे ह्या गंभीर गोष्टी आहेत मी सांगतोय त्या.
बरं का. याचा अर्थ मी सिनियरच्या विरोधात नाही आहे. मी तर सिनियरच्या बाबतीत एक शेर तयार केलेला आहे. जब शायर बूढ़ा हो जाता है तब उसके नगमे जवा हो जाते हैं. कवी म्हातारा झाला तर तो तरुण कविता लिहितो. त्याच्याविषयी आदरच आहे. पण आपल्याला उद्या खरोखर रणांगणावर लढण्याची वेळ आली तर आपल्याला तरुणांच्या मनगटाची गरज असणार आहे. तरुण म्हणजे नवीन वय एवढंच नाही मी विचार करत. तरुण म्हणजे नवा जग आहे, नवा समाज आहे, नवा विचार आहे, नवीन ऊर्जा आहे, नवीन स्वप्न आहे, नवीन रस्ता आहे. या अर्थाने मी ह्या पिढीकडे पाहतो. आपल्या प्लॅनिंगमध्ये पाहिजे तुम्ही प्रत्येकाने अजून 2-2 महिने वाटून घ्या, 3 महिने वाटून घ्या आणि 3 महिने तुम्ही गोराणेंना पत्र पाठवा. आपल्या संमेलनात ठरलं होतं प्रत्येकाने तरुण कार्यकर्ता एक आपल्याबरोबर घ्यायचा. मी घेतलेला आहे. त्याचं नाव हे, त्याचं वय हे, त्याचं गाव हे, त्याचा मोबाईल नंबर आहे आणि अशा नव्या कार्यकर्त्यांचं तुम्ही एक शिबिर. हे कविता करणं खूप सोपं असतं. मी पण कवी आहे आणि ते सोपं असतं म्हणून मी पण कविता करायला. हे कविता नाही आहे, तेवढीच नाही आहे. हे जे नवीन नवीन आपल्या समोर उभा राहिलेलं आहे त्याचे उत्तर काय? समान नागरी कायदा मंजूर झालेला आहे. त्याच्या फायदा तोट्यावर विचार कोण करणार आहे? आपण नाही करणार. आपण करणार की नाही करणार? अरे करणार की नाही करणार? खाली बैस. अरे त्याला खाली बसव ना, बस ना खाली. माझं भाषण संपल्याशिवाय जेवण मिळणार नाही आहे आणि ते लवकर मिळावं अशी माझी पण इच्छा नाही आहे. थोडं स्वतःवर बोलूया ना. नाही बोलायचं, स्वतःवर बोलू ना आपण थोडं. अरे आपल्या काय भूमिका आहेत की नाही? हिंदू राष्ट्र झाल्यावर आपण काय करणार आहोत तुमचं ठरायला पाहिजे. समान नागरिक कायदा पास झाल्यावर काय करायचं तुमचं ठरायला पाहिजे. ती जी मतदार नोंदणी पुन्हा येणार आहे ती सुरू झाली की काय करायचं तुमचं ठरायला पाहिजे. हे शिक्षणाचं 100% खाजगीकरण होणार आहे. ते झालं तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे तुमचं ठरायला पाहिजे. सगळ्या सरकारी शाळा विकायला काढले, त्या विकल्या गेल्या तर बहुजन समाजातल्या पोरांनी कोणतं शिक्षण घ्यायचं हे तुमचं ठरायला पाहिजे. कारण तुम्ही स्वतःच अतिशय कष्टाने लढून विचारपूर्वक दाभोळकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या बरोबरीनं तुम्ही स्वतःचं स्वरूप एक महाविशाल करून ठेवलेलं आहे. आणि हे महाविशाल स्वरूप जसं सुंदर आहे तशी ती जोखीम पण आहे. जोखीम पण आहे ना. अरे सगळ्यांच्या अपेक्षा तुमच्याकडे वाढतात. जसं बुवा पकडला की तुमची बाईक घ्यायला लोक येतात, तसं आता जाती अत्याचार झाला तरी तुमची बाईट घ्यायला आले. शाळा बंद पडल्या तरी तुमची बाईट घ्यायला येतात. आंतरजातीय लग्न झालं तुमची बाईट घ्यायला येतात. हे काय येतात लोक? कारण तुम्ही लोकांना गॅरंटी दिलेली आहे की अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ म्हणजे फक्त बुवा बाबा पकडण्याची चळवळ नाही तर ती समग्र सामाजिक चळवळीकडे टाकलेले पाऊल आहे. हे तुम्ही सांगितलं आहे म्हणून मी बाईट घ्यायला येतो. तुम्ही सांगितलंच नसतं तर मी बाईट कशाला घ्यायला आलो असतो? लिंगभेदाचे प्रश्न तुम्ही मांडायला सुरुवात केली आणि आता तुम्ही अशा ठिकाणी पोहोचलेला आहात की मागे जाण्याचे पत्ते तुम्हीच कापून टाकलेले. हे त्या घोरपडीप्रमाणे झालेलं आहे. किल्ल्यावर चढायला घोरपड वापरली आणि सैन्य पळू नये म्हणून घोरपड फेकून दिली. दाभोळकरांनी फार भारी काम केलेलं आहे. त्यांनी घोरपड फेकून दिलेलं आहे स्वतःची हत्या होण्यापूर्वी.
आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही. मागे कुणाला जायचा हात वर करा. कुणीतरी हात वर करणार आहोत. काय डेंजर लोक आहेत. एक पण हात वर. किती छान आहे ना. एक पण हात वर येत नाही. किती छान आहे. आणि तेवढंच टेन्शनचा भाग आहे. हे जर कुणीच हात वर करणार नसतील तर हे सैन्य चालवताना सातत्याने ह्यांना कार्यक्रम कसा देणार आहात तुम्ही. मग हा यांचा विषय. ते सैन्य पोटावर चालतं आणि हे सैन्य आंदोलनावर चालतं आणि आंदोलनाला सातत्याने कार्यक्रम देण्याची गरज असते. जर सरदाराने कार्यक्रम दिला नाही तर सैन्याने आग्रहाने कार्यक्रम मागायला पाहिजे. आम्ही काय गप्प बसायचं आहे का. आम्ही आलो कशासाठी याच्यात. सैन्याने पण विचारायला पाहिजे आम्हाला कार्यक्रम का देत नाही. कारण ही विवेकाची चळवळ आहे. ही प्रश्नाधिष्ठित चळवळ आहे. ते जे सांगतील ते नम नम करून मान्यता देणारी चळवळ नाही आहे. इथे जर 600 लोक असतील 800 लोक असतील तर प्रत्येकाच्या मनामध्ये किमान 50 प्रश्न आहे. एकाच वेळेला 5000 प्रश्नांबरोबर खेळणारी ही चळवळ आहे. त्यामुळे त्याच्यासमोर हे ठेवायचं. ते महाभारतात बकासुराची गोष्ट आहे ना की त्याला रोज एक गाडीवर अन्न द्यावं लागतं. एक माणूस द्यावा लागतो. नाही दिलं तर ते अख्खं गाव खाऊन टाकतं. जेव्हा डेडिकेटेड कार्यकर्ते तयार होतात, जेव्हा डेडिकेटेड मुवमेंट तयार होते तेव्हा ती मुवमेंट आपल्या सरदाराकडे सातत्याने कार्यक्रम मागायला लागते. अजून एक गोष्ट घडत गेली 2 वर्षामध्ये. खरं म्हणजे ती 20 वर्षापूर्वी उफाळून आली होती आणि तुमच्या सगळ्या प्रयत्नामुळं ती पुन्हा डंप झाली होती. समरसता मंच आमच्या मित्रांना माहिती आहे. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. कारण सगळ्यांचा DNA सारखाच असेल हे सिद्ध करायचं असेल तर या देशामध्ये सगळेच विचारवंत पुरोगामी होते. कुणीच प्रतिगामी नव्हता. हे सिद्ध करण्याचे प्रयत्न पण करावे लागतात. त्यातले काही प्रयत्न त्यांनी 40 वर्षापूर्वी केले होते. 2 डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर हेडगेवार हे दोघं सारखेच कसं चालतात विचारा. गुरुजी आणि डॉक्टर हे सारखेच विचार घेऊन कसे चालतात. सावरकर आणि आंबेडकर हे सारखेच विचार घेऊन कसे चालतात. आणि समरसतावाले गेले 10 वर्षात जरा जास्त तोंड उघडून जास्त आवाज काढून आपला भ्रम होईल हे काय सांगतात. बाबासाहेबांची विद्वत्ता घेऊ आणि हेडगेवारांचं धर्मप्रेमी. वाईट काय. टिळकांच्या स्वातंत्र्याच्या कल्पना घेऊ आणि बाबासाहेबांचा अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम घेऊ. सावरकरांचा त्याग घेऊ आणि गांधींची देशभक्ती घेऊ. तुम्ही महापुरुष कंडम करू नका. त्यांनी नुसतं जातीचं सांगितलं का. त्यांनी देशाचं पण सांगितलं ना. तुमचा विरोध कशाला आहे. जे जे चांगलं आहे ते सगळ्यांचं एकत्र करायचं. ते मिसळायचं आणि त्याच्यातून समरसता तयार करायची आणि समरसता घेऊन समतेकडे जायचं. हा उलटा प्रवास आहे. जगात असं कधीच झालेलं नाही. समरसतेतून भेसळमधून मिक्सरमधून समता आलेली आहे. जगात कुठेच झालेलं नाही. तो प्रयोग हे इथे करायला निघालेले आहे. आपल्या लक्षात पण येत नाही. ह्या समरसतेच्या नादाला लागून आपण पण त्यांच्या कोणत्या तत्वाचं समर्थन केलं कळत न कळत. आपल्याला कळलंच नाही. आपण त्यांचं समर्थन करत गेलो. त्यामुळं हा जो काळ चालू झाला आहे 2014 पासून हा वैचारिक भेसळीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ते माझं तरी डोकं जोडतं. मी काळाराम मंदिर सत्याग्रहावर
संशोधन करतोय आणि मला जो 4 लोक भेटतात त्यांना कळलं हा माझ्या दारात शाखा भरते. सकाळी कुत्रा घेऊन फिरायला निघालो की ते पहिल्यांदा येतात जय श्रीराम. आणि त्यांना माहिती आहे आम्ही 100 वेळा जय श्रीराम म्हटल्यानंतर हा लाजे खातर एकदा तरी जय श्रीराम म्हणणार आहे. तिची चिवट आहे. आता रागवत नाही ते, मी खाली मान घालतो निघून जातो. ते मला काय सांगतात, काळा राम मंदिर सत्याग्रहाला सावरकरांनी पाठिंबा दिला होता की नाही. मी म्हणतो होय दिला होता. त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. इथले लोक कोकणात गेले होते पाठिंबा आणायला. त्यांनी मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र पण माझ्याकडे आहे. तरी काळाराम मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा दिला म्हणून त्यांची विचारधारा युटर्न घेऊ शकत नाही. पाठिंबा का दिला ह्याचं कारण पण सांगता आलं पाहिजे. जर हिंदू धर्मातून सगळेच अस्पृश्य बाहेर पडले, सगळेच बहुजन बाहेर पडले, तर हिंदू धर्म कुणाचा राहील आणि तो मुळात राहील का. हिंदू धर्म संपणार याची भीती शंकराचार्यापासून मुंजेंपासून सावरकरापर्यंत सगळ्यांना होते. म्हणून ह्यांना रोखण्याचे प्रयत्न चालू होते. हे जे डाव प्रतिडाव पेज प्रतिपेज इतिहासात घडून गेलेले असतात त्याचं आकलन करून घेण्याची क्षमता पण आपल्याला मिळवायला पाहिजे. त्यांनी जर मंदिर प्रवेशाला पाठिंबा दिला तर आपल्या देशामध्ये रोज 24 तासामध्ये 7 ते 8 दलितांची हत्या होते. कोणत्या हत्येच्या वेळेला RSSने विरोध केला तुम्हाला आठवत असेल तर सांगा. निषेध केलाय. अरे कुठे चाललाय, बैस तिथे, बैस, बसली का, बैस. मी कधी कधी शिकवायला जायचो MAच्या पोरांना आणि नंतर लक्षात आले की सगळीच पोरं दांडे मारण्यात येतच नाही. एकदा तर मी एकटाच वर्गात गेलो. खडूस मास्तर आहे म्हणायचं, रागवणारा मास्तर आहे म्हणायचं. हे जे सगळे नवीन वैचारिक पेज तयार होतात झालेले आहेत इतिहासामध्ये, त्याचा अर्थ घ्यायचा की नाही. अरे अगदी लेटेस्ट अमित शाह मोदींनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की काँग्रेसने बाबासाहेबांना आणि त्यांच्या घटनेला प्रचंड त्रास दिला. ओके, मान्य करू. कधी मानव, कधी, कशाच्या संदर्भात, नुसतं फेकायचं. तुम्ही तेव्हा त्रास दिला ज्या दिवशी बाबासाहेबांची राज्यघटना लिहून पूर्ण झाली, ती देशाला अर्पण केली, तेव्हा या देशात पहिली प्रतिक्रिया कोल्हापूर जवळ असलेल्या संकेश्वर मठातल्या जेरे शास्त्रींनी दिली. आणि ती प्रतिक्रिया काय होती, एका शूद्र महाराने लिहिलेली राज्यघटना भविष्यातला समाज स्वीकारणार नाहीये. काँग्रेस होते का ते? काँग्रेस होते. हिंदू कोड बिलाला विरोध करणारे हे सगळे बुवा महाराज आणि बाया काँग्रेस होत्या का? ऑर्गनायझर मध्ये आलेला लेख हा बँड आहे इंग्लंडच्या राणीचा, काँग्रेस होतं का? हे चकवा देणारे परिस्थिती आहे. त्याची उत्तरं, त्याचं लॉजिक आपल्याकडे नसतं. त्यामुळं आपण काय करतो, ओघाने समरसतेकडे जायला लागतो. मला दरवर्षी निमंत्रण येतो, तुम्ही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला, समरसता संमेलनाचा का हो. पण मी जेव्हा हे जाहीरपणे सांगायला लागलो तेव्हा निमंत्रण बंद व्हायला लागलं. नको बाबा ह्याला बोलूया, हा जाहीर सभेतच टोकतो. तुमचा प्रॉब्लेम काय आहे? समरसतावाले काय रोगी आहेत का? त्यांच्या संमेलनात काय येत नाही? त्यांचं स्टेज का शेअर करत नाही? अरे साधं सरळ कारण आहे ना,
ते समाज उलट्या दिशेने न्यायला लागलेले आहेत आणि मी आणि माझी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ समाज पुढे न्यायला लागलेलो. आम्हाला सगळ्यांना पुढे जायचं आहे. पुढे जाणं हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग कधीही कोणत्या जीवाला मागे नेत नसतो, पुढे नेत असतो आणि पुढे जातं म्हणून हे जग टिकून आहे. तुम्ही आमच्या डोळ्याला पट्ट्या बांधून जे मागं आहे ते पुढं आहे असं सांगू नका, कारण आम्ही पट्ट्या बांधून घ्यायला तयार नाही आहोत. हे नाजूक प्रश्न आहेत, हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, हे कळीचे प्रश्न आहेत आणि नीट आकलन करून घेण्याचे प्रश्न आहेत. येणारी 5 वर्षे अजून क्रिटिकल. हे गोवाबाजी पलीकडे तुमचं जे कॅनव्हास आहे तो वाढवत न्यायला पाहिजे. की जसं मुक्त विद्यापीठाने MAच्या पोरांना 15 मार्कासाठी मनू आणला, मनू शिकवायला लागला आणि 80 पोरं जाऊन तिथे दंगा करून आले गोराने वगैरे, त्यांना तो मनू काढून टाकावा लागला. गोराने कुठे दिसत नाही, गेले गोराने. मला आपल्यात ते कसं काय जातं. पाणी आहे का? पाणी पाणी पाजून मारला असं म्हणू शकता ना. कोण उठलं रे? भाषण नको आहे म्हणून बोटवर करा, मी थांबतो. करा बोटवर, कुणाला नको आहे. कुणीच बोटवर करत नाही, त्यामुळे आता जायचं नाही. आपण थोडं संवाद करतोय असं समजा. इथे भाषण कोणी देत नाही, कारण मला आयुष्यात फक्त भाषण देता आलेलं नाही. बाकी सगळ्या भानगडी मी करू शकतो. मला बोलता येतं, पण भाषण करता येतं. ही कधीतरी आपल्या चळवळीच्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा अशी वेळ येते की स्वतःशी बोलत राहावं खूप छान असतं. जगात सगळ्यात सुंदर गोष्ट कोणती असते? स्वसंवाद. थोडं बोलावं, टेन्शन कमी होतं, धुकं कमी होतं, रस्ता दिसायला लागतो, टेन्शन कमी होतं. म्हणून स्वतःशी बोलण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. तुम्ही स्वतः म्हणजे चळवळ आहात, चळवळीने स्वतःशी बोलायला पाहिजे. आपला मार्ग करेक्ट आहे की नाही? मी भविष्यवेध सांगणारी खूप छान भाषणं ऐकली इथे. त्याला काय कॉन्फिडन्स आहे, काय पुढे त्यांनी पाहायचं ठरवलेलं आहे, कसं पाहायचं ठरवलेलं आहे, अतिशय छान पद्धतीनं. संघटन बांधणं, ते व्यापक करणं हे जसं महत्त्वाचं आहे, तसं संघटन सातत्याने ॲक्टिव्ह ठेवणं आणि त्या ॲक्टिव्हिटीला बहुश्रुत विषय देणं म्हणजे आपलं धमकं होत नाही. तुम्ही महाराष्ट्राला सवय लावलेली आहे की आम्ही एक वेगळी चळवळ आहोत. हे तुम्ही सवय लावली, मी नाही लावली. आणि ती इतकी सुंदर चळवळ लावली की ह्या चळवळीमध्ये सुशिक्षित, शिक्षक, नोकरदार, महिला ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. असं कोणतं संघटन आहे महाराष्ट्रामध्ये? कोणतं आहे? माझ्या मते कोणतंच नाही आहे. तुमचा जेव्हा विस्तार वाढतो तेव्हा समाज तुमच्या खांद्यावर नवीन नवीन विषय द्यायला लागतो. तुमची जबाबदारी वाढवण्याचं काम समाज करायला लागतो. तुम्ही संविधानावर पण बोला, तुम्ही सत्तांवर पण बोला, तुम्ही विवेकावर पण बोला, तुम्ही जातीवादाच्या विरुद्ध पण बोला, तुम्ही कलावंतावर बोला. हे कुणी लादलेलं आहे आपल्यावर आणि हे लादणं आनंददायी आहे, कारण त्या लादल्यामुळं आम्ही विश्वासू आहोत हे सिद्ध केले. समाजामध्ये आपण सिद्ध केले ना. आपण
केलेलं आहे. आणि एक खूप मोठी किंमत चुकून आपण ते सिद्ध केलेलं आहे की अशी किंमत अन्य कोणत्या फारशा चळवळीने चुकवलेली नाही आहे. एवढी किंमत चुकून सुद्धा आपले सगळे साथी अपवाद वगळता बंदोबस्ताशिवाय फिरतात, निर्भयपणे फिरतात. त्यांनी कधी मनात विचार आणला का पुण्यातल्या पुलावर त्यांना गोळ्या घातल्या, नाशिकमधल्या पुलावर आपल्याला घालतील? कधी विचार डोक्यात आलाय? कुणाच्या डोक्यात विचार असा आलाय का? हात वर करा. अरे हात का वर नाही करत? म्हणून मी तुमच्यावर प्रेम करतो. आय लव्ह यू. प्रेम करायच्या जागा पण दुर्मिळ होत चाललेली आहेत. मला एक मोठी जागा दिसते म्हणून मी वर्षातून एकदा आय लव्ह यू म्हणायला इथे येत असतो. हे जे मानवी समूहामध्ये नवे नवे पेच प्रसंग आजपासून, उद्यापासून, कालपासून तयार झाले होणार आहेत, त्या पेच प्रसंगाविषयी अनिस काय म्हणतोय याला उद्या खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. हे नुसतेच आंदोलक असणार नाहीत, हे ओपिनियन मेकर सुद्धा असणार आहे. हे एनसायक्लोपीडिया पण असणार आहे. यस, आमच्याकडे उत्तर आहे. यस, सगळ्याच रस्त्यांवर धुकं पसरला असेल तर बिनधुक्याचा रस्ता आम्ही दाखवतो असं तुम्ही सांगणार आहात. आणि आम्ही काय म्हणणार आहोत? धुकं खूपच गडद होते राव. आणि तुम्ही काय सांगणार आहात? आम्ही बिनधुक्याचा रस्ता दाखवणार. त्यामुळे ह्या चळवळीत काम करणाऱ्या सगळ्यांच्या विषयीच मला आनंद आहे, मला अभिमान आहे, मला तुमचा गर्व आहे. त्यामुळे मी कधी धर्माचा गर्व बाळगत नाही. गर्व शेकवो आम्ही हिंदू आहे, त्याच्याऐवजी गर्व शेकवो हा माणूसवाले आहे म्हणायला पाहिजे. नाही का? मला गर्व कशाचा करायला पाहिजे? हे सगळं जग जे आहे हे 80-90 पासून मूल तत्ववादाकडे सरकते. त्याला ना अमेरिका अपवाद आहे, ना लोकशाहीची जननी युरोप अपवाद आहे, ना लोकशाहीची क्रांती फ्रान्स अपवाद आहे, ना आपण अपवाद आहे. हे क्रांती प्रतिक्रांती म्हणून सोडून देता येत नाही. मग खूप सोपं आहे ना, एक निसर्ग चक्र आहे बाबा. ते खरं पण आहे, बाबासाहेबांनी पण सांगून ठेवलंय. क्रांतीनंतर प्रतिक्रांती येते, क्रांती येते, चक्र आहे ते. पण जेव्हा प्रतिक्रांती येते तेव्हा आपल्या मनात पहिला प्रश्न यायला पाहिजे, ती येण्यासाठी मी आणि माझी चळवळ कुठे चुकलो होतो का? जेव्हा मी चुकतो तेव्हाच प्रतिक्रांती येते. जेव्हा मी स्पेस सोडतो तेव्हा ती अक्वायर करायला येते. जेव्हा मी दुर्बलासारखा व्हायला लागतो तेव्हा ती येते. आणि आल्यानंतर आपण नेहमी, आपल्याला एक वाईट सवय आहे, आपण दृश्यावर लढायला लागतो. बुवा लढ, बाई लढ, महाराज लढ, डाकीन लढ. ह्या लढाया गैर नाही आहेत, त्या कराव्याच लागतात. पण ती लढाई संपल्यानंतर डाकीन जन्माला घालणारं गर्भाशय कुठे आहे ते शोधत शोधत ते नष्ट करावं लागतं, म्हणजे नवीन डाकीन जन्माला येत नाही. ती गर्भाशय ठेवून किती चळवळी करणार? कारण तिथे 24x7 त्या गर्भाशयातून डाकीन जन्माला येणार आहे, तो बुवा जन्माला येणार आहे. चीनमधल्या लाओ त्से नावाच्या विचारवंताने एका कोर्टाच्या न्यायाधीशाच्या निकालावरून सांगितलं, आपण अजूनही तिथल्या न्यायाधीशाचे निकाल संदर्भासाठी घेतो, तिथला घेऊ शकत.
असं बोललं की खटला नाही भरत, पण नाव घेतलं की खटला भरतात. मी पण हुशार झालोय, नाव नाही घ्यायचं. देवाच्या पूजेसाठी देशाचा पंतप्रधान बोलवणारा घरी न्यायाधीश फक्त भारतातच आहे. जगात कुठे आठवतं तुम्हाला? हात वर करा कुणाला आठवतं. म्हणून करोशी कहो हिंदू आहे. त्या लाओत्सेने न्यायाधीशाचं एक उदाहरण दिलं होतं. आपल्या छोट्या छोट्या बोधकथा पण तयार व्हायला पाहिजे आणि जन्माला घालायला पाहिजेत त्या. हा अतिशय छान सांगत होता. लहान मुलांना पकडणार कसं, त्यांच्यासाठी नव्या बोधकथा कोण लिहिल? विवेकवादाचा, बंधुतेचा, स्वातंत्र्याचा विचार करू. त्यांच्यासाठी बडबड गीतं कोण लिहिल? काय तीच त्यांनी पाठ करायची. कावळा होता, तहान लागली, बडकं दिसलं, 1 खडा, 2 खडा, 3 खडे. आईला 82 वर्षे आपण त्या कावळ्याचीच कथा पोरांना शिकवत आलो. अरे बिस्लरी बाटली आली ती 20 रुपयाची झाली, तरी आपला कावळा बडकं शोधतच फिरायला लागला. सगळ्या नद्या अदानीने विकत घेतल्या, तरी आपला हा बिघडतोट कावळा इकडे मडकं दिसतं का, तिकडे मडकं दिसतं का. दुनिया बहुत आगे चुकल निकल है भैया, बहुत आगे निकली है, खाली कौवा पीछे रह गया. कौन पीछे रह गया? बोल ना जरा. सगळ्यात जास्त नाश्ता तू केली असं सांगत होता तू. पीछे क्यों रह गए? आपण हे नव ह्याचा विचारच करत नाही. पारंपरिक पद्धतीमध्ये आपण पण अडकून पडतो. नवा अर्थ लावत नाही, नवीन विश्लेषण करत नाही. मी जास्त कावळ्याविषयी का बोलत नाही, तर हा कावळा बालभारतीमध्ये माझ्या एका मानलेल्या वडिलांनी आणला म्हणून मी जास्त बोलत नाही, कारण त्यांना लोक रागावतील. आणि त्या वडिलांचं नाव नारायण सुर्वे. त्यांनी कावळा सोडल्या पुस्तकात आणि तेच एकदा म्हणाले, आयला आपला कावळा इतकी वर्ष चालला. ग्लोबलायझेशन मधला ज्ञान तंत्रज्ञानाच्या स्फोटातला कावळा तुमच्या बडबड गीतामध्ये यायला पाहिजे आणि ती गीतं तुम्ही लिहायला पाहिजे, त्याच्या सीडी करायला पाहिजे, ते व्हॉट्सअपवर फिरवायला पाहिजे. सगळ्या पोराने आणिच न लिहिलेलं बडबड गीत कुठे आहे ते मला ऐकायचं आहे असं आईकडे आग्रह धरला पाहिजे. हे आपोआप पिढी येत नाही तुमच्या हातात, ती तुम्हाला घडवावी लागते. धर्मवाद्यांच्याकडे आपोआप पिढी जाते आणि विज्ञानवाद्यांकडची पिढी घडवावी लागते. ट्राय टू कल्टिवेट. चायना विसरलो ना चायना. अरे चायना विसरलो की नाही, मग आठवण करून द्यायची ना, की नाही बोलला तर बरं झालं म्हणतात. कावळा मध्ये झाला. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि भारतातल्या सगळ्याच गोष्टी खूप खूप वर्षापूर्वीच्याच असतात. इथे वर्तमानाला फिरण्याची हिंमतच नाही आहे. कोण फिरतं वर्तमानाला इथे? आणि क्रांतिकारी भविष्य डोळ्यात पेरण्याची सुद्धा हिंमत नाही आहे. परंपरावादी सारा खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. घरातल्या पोराला विचारा, गोष्ट सांगते असं पोरं हाताची घडी. आणि भारत असा एकमेव देश आहे तो पोरांना हाताची घडी करायला लावतो. हात वर करा. अमेरिकेत असं आहे का? जर्मनीत असं आहे का? पाकिस्तानात आहे का? सर बांगलादेशमध्ये आहे का? भारतातच आहे. कारण पोरगा मोकळा ढाकळा झाला की मास्तर घाबरतो. पोरगा जेवढा मौन पाळेल तेवढ्या मास्तराचं चांग भलं असतं. आणि तो गोष्ट सांगतो. कोल्हापूरच्या भाषेत असेल तर
खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि एकदा ना काय झालं, एक राजा होता. इथे माणूस कधीच नसतो गोष्टीत, असतो. एकदा ना एक राजा होता, त्याला ना बायको 4 राण्या होत्या. राजा किती मोठा, किती लोक कल्याणकारी आहे. 4 राण्या. एक ना लगीन करून आणलेली होती आणि दुसरी ना लग्नातल्या बायको बरोबर करवली म्हणून आली, तिथेच राहिली आणि दुसरी राणी झाली. तिसरी युद्धावर जाऊन पळवून आणली आणि चौथी ना 50व्या बर्थडे मध्ये गिफ्ट म्हणून मिळाली. झाली माझी काय काय पडतोच राव. हा जरा मला खाप सिरियस वाटला म्हणून मी त्याच्याकडे बोलतोय की आपल्याला आता वर्णन नाही करायचं, हे किती नालायक, ते किती नालायक, ते किती भ्रष्ट, हे किती वाईट. आपल्याला वर्णन करायचं नाही. आपल्याकडचा वेळ संपत चाललाय. आपल्याला आता पर्याय द्यायचे आहे. कावळा काढला तिथे यंत्रमानव वाढला, राजा काढला तिथे श्रम करणारा माणूस आणला, राणी काढली स्त्री मुक्तीतली बाई आणली. आपल्याला पर्याय द्यायचा. आणि जोपर्यंत तुम्ही पर्याय देत नाही तोपर्यंत हे बदल होत नाही आहे. मार्क्सने एक वाक्य सांगितलं होतं, ते मला विद्यार्थी असताना पटलं, त्यामुळे मी सातत्याने पर्यायाचा विचार करतो. कुणी मला कम्युनिस्ट म्हणालं तर मला काय देणे घेणे नाही आहे. कम्युनिस्ट म्हणजे काय अरुण गवळी होता का? अरे माझं तर बनच आहे ना. मला मार्क्सवादी म्हणतात, आंबेडकरवादी म्हणतात, गांधीवादी म्हणतात, किती भारी आहे. मला हेडगेवरवादी म्हणत नाहीत, ह्याचा आनंद आहे. समरसतावादी म्हणत नाहीत, त्याचा आनंद आहे. राग काहीच नाही मला. काय सांगत होतो? दाऊद शेख हे मला रस्त्यावर आणायचा. मी भटकत असतो, म्हातारपण चालू झालं. तुम्ही आणायचं रस्त्यावर. एकदा चीनमध्ये, मी तुम्हाला ती मध्येच राजाची गोष्ट सांगितली, चीनमध्ये अशा गोष्टी नाही आहे. चीनमधला पोरग गोष्ट काय सांगेल, चीनमध्ये अगदीच अलीकडे घडलेली गोष्ट. एक न्यायाधीश होता आणि त्याच्यासमोर चोरी केलेल्या माणसाला शिक्षा देण्यासाठी आणलं. न्यायाधीशाने विचारलं, चोरी केली? यस महाराज. ज्याची चोरी झाली त्याला विचारलं, मुद्देमाल पकडलाय तुझाच आहे? यस महाराज. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि निकालासाठी त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलवलं. दुसऱ्या दिवशी तो एका डोंगरावर, चीनमध्ये सुरुवातीला टेकडीवर जायचं, टेकडीच्या खाली लोकांनी थांबायचं, जजमेंट फ्रॉम माउंटन, तिथून निर्णय द्यायचा. आणि तो म्हणाला, बागवे काल मी दोन्ही बाजूंचं ऐकून घेतलं. ज्याची चोरी झाली तो आणि ज्याने चोरी केली तो. चोराने पण गुन्हा कबूल केला, ह्याने मुद्देमाल कबूल केला. दोन्ही बाजू ऐकून मी असा निष्कर्ष देतो आहे की हा जो चोर आहे ह्याला निर्दोष मोकळा करा, आणि हा जो फिर्यादी आहे मारवाडी ह्याला 3 महिने तुरुंगात टाकावं. अरे ते बोंबलायलाच लागलं, महाराज स्लिप ऑफ टंग. अरे ते 3 महिने तुरुंगात, मी फिर्यादी, माझ्याकडे चोरी झाली, डोक्यात पाणी गेलं की काय? न्यायाधीश शांतपणे म्हणाला, माझ्या काही डोक्यात पाणी वगैरे झालं नाही. जो फिर्यादी आहे त्याला 3 महिने आत आणि चोराला निर्दोष सोडायचा. ते म्हणाले, वाय मायला वाय? तर तो म्हणाला, चोरी करणारा माणूस महत्वाचा नसतो, तर आपल्या घरात चोर जन्माला येईल अशी व्यवस्था तयार करणारा माणूस महत्वाचा असतो. जिथे चोर जन्माला येतो त्याला शिक्षा. त्यामुळे हे जे सगळं वातावरण तयार होतंय, मी सुरुवात अशी केली होती की सरफेसवर खेळता कामा नये, दृश्याशी लढता कामा नये. एक दृश्य तयार होतं आणि आपण लढायला लागतो. दृश्याबरोबर लढा, पण दृश्य तयार घालणाऱ्या
व्यवस्थेविरुद्ध सुद्धा लढा. कारण आपण अनिशवाले आहोत. आपण काय स्ट्रीट जजमेंट देणारे नाही आहोत. आपण टी व्हीवर न्यायनिवाडे करणारे नाही आहोत. आपल्याला घाई पण नाही आहे. हे थांबवायचं असेल तर ते जन्माला कुठून येतं हे तिथून. मला तरी एक मनुस्मृतीविषयी इतकी आयडिया वाटली होती की भारतात महाराष्ट्रात 7-8 कोटी महिला आहेत. त्या महिलेचं आधार कार्ड बघायचं, तिला लाडकी बहीण म्हणायचं आणि तिला मनुस्मृती गिफ्ट द्या. कोणत्या साली? काय सगळ्यांचीच गणित 2049 2039 तसं लांबचं जायचं मध्ये मी कसं करत तर काय का आपल्याला नाही पाहता येणार. थोडं अलीकडे कर ना. 2050ला या जगातलं, या देशातलं समाज जीवन काय असेल प्रेडिक्ट करा. इथलं धर्मजीवन काय असू शकतं प्रेडिक्ट करा. इथल्या विषमतेच्या दऱ्या रुंद झाल्या असतील की अरुंद झाल्या असतील प्रेडिक्ट करा. इथली जाती व्यवस्था काय होईल, तिची नखं वाढलेली असतील, धार वाढलेली असेल प्रेडिक्ट करा. आणि आज उद्या 50व्या वर्षासाठीचा आमचा जाहीरनामा आम्ही पुढच्या वर्षी तयार करणार आहोत. आम्ही इतकं पुढे जाऊन बघणार आहोत. इतकं पुढे जाऊन उद्या यंत्र विरुद्ध रोबोट, काय माणूस विरुद्ध रोबोट अशी लढाई चालू झाली. माणूस हरत जखमी होत गेला तर अनिश्चित भूमिका काय असणार आहे. मला सांगावंसं वाटतंय की 2014 पासून इथलं निरभ्र आकाश रोज कोणत्या ना कोणत्या काळ्या कुट्ट ढगाने व्यापून राहतो. तुमच्या लक्षात यायला पाहिजे ही प्रतिक्रांती म्हणजे अंधार वाढत जाणारे दिवस आहेत. अंधार वाढत जाणारे दिवस. जावेद अख्तरने नाशिकमध्ये एक ओळ सांगितली होती. दत्ताजी होता तिथे नाशिकच्या संमेलनात. उद्घाटनाच्या भाषणामध्ये एकच ओळ सांगितली होती, तुम्हाला उद्देशून तुम्ही लिहिणार आहात. काय लिहायचं हा तुमच्यासमोर सातत्याने प्रश्न येतो. आणि काय लिहायचं हे त्यांनी एका ओळीत सांगितलं होतं. ती ओळ काय होती? इतना अंधेरा कभी न था. काय? इतना अंधेरा कभी न था ये भी लिख. काय लिहायचं उद्या आपल्याला? इतकं अंधारले पण यापूर्वी कधीच नव्हतं हे आपल्याला लिहायचं आहे. आणि ते लिहून लिहून उजेडाचं जग तयार करायचं आहे. तुम्ही तुमच्या भूमिका पण बदला. मुंबईच्या अधिवेशनामध्ये तुषार गांधी आणि मी एक वाक्य बोललो होतो असंच. गोराने आठवतं काय बघा, आम्ही दोघांचं एक कॉमन वाक्य होतं. आता अशी राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे आपल्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये की विरोधी पक्षच खलास झालेले राज्य तयार व्हायला लागलेले आहे. आणि विरोधी पक्ष खलास होणं म्हणजे डेमोक्रेसी खलास होणं. डेमोक्रेसी पाहिजे की नाही हे पहिल्यांदा ठरवा. पाहिजे की नाही पाहिजे? मग डेमोक्रेसीसाठी विरोधी पक्ष पाहिजे की नाही पाहिजे? आणि तो जर पाहिजे असेल तर त्याला आवाज देण्याची भूमिका पण आपण करायला पाहिजे. नुसतंच पाहिजे म्हणून येत नाही तो वरून करते. उद्याच्या काळामध्ये पार्टनर तुम्हारी पॉलिटिक्स क्या है असा प्रश्न कुणीतरी करून तुम्हाला विचारेल. तुम्हारी पॉलिटिक्स क्या है? पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नव्हे. रोल, भूमिका, तुमचा रस्ता, त्याला पॉलिटिक्स म्हणतात. आपल्याला सांगता आलं पाहिजे आमचं पॉलिटिक्स म्हणजे समाजातला अंधार दूर करणं आणि जागोजागी उजेड पेरत जाणं, उजेडाचंच पीक घेणं आणि त्या पिकातून एक नवा
लखलखणारा तेजोपुंज असा माणूस जन्माला घालणं, जो सगळ्या विषमतेतून मुक्त असेल. ते आमचं स्वप्न आहे. आणि मला वाटतं की अशी स्वप्न घेऊन तो जो एक देश होता पॅलेस्टाईनच का, की ज्याला भूगोलच नव्हता, ज्याला भूगोल नव्हता, ते राष्ट्र झालेलं आहे इस्राईल. कारण ते प्रत्येक ठिकाणी जमायचे, पुढच्या वर्षी एकत्र येऊ म्हणायचे आणि आमचं राष्ट्र येईल ह्याच्यावर विश्वास ठेवायचे. कितीतरी वर्षांनी त्यांचा भूगोल आलेला आहे. आणि मला खात्री आहे जेव्हा तुमच्या वयाला 50 वर्षे होतील तेव्हा तुमच्या स्वप्नातला समाजसुद्धा त्यावेळेला आकाराला आलेला असावा, सुवर्ण समाज. आणि त्याची आपण वाट पाहूया. मी असेल नसेल, मी काय भूत होणार नाही, पिशाच होणार नाही, काय चाललंय बघायला येणार नाही, बॅकिंग पण होणार नाही. बरोबर आहे. अमित शाह कितीही म्हणाला स्वर्गात जा, देव देव म्हणेल, तर स्वर्ग नाहीच, नरक नाहीच आहे. आणि स्वर्ग असेल तर हा का लवकर जाऊ नये, सांगत यायचं जरा लाईव्ह दे मग. अरे मी गेलो तो आलो पुन्हा लोकसभेत भाषण करायला. हे सगळ्या कल्पनातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि आपली जी एक क्रांतिकारी परंपरा आहे, फुले, शाहू, आंबेडकर, मार्क्स, गांधी, ही सगळी जी विचारधारा आहे ती घेऊन ती धगधगती जरी असली तर मुठीत पकडा, तो निखारा जरी असला तरी मुठीत पकडा. मराठवाड्यातला कविता लिहिला होता, कविता लिहित होता की हे बाईग नांदणं कसं असतं, निखारा पदरात बांधायचा म्हणजे संसार असतो बाईचा, आणि निखारा असा बांधायचा पदर जळता कामा नये आणि निखारा विजता कामा नये. अशा प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही खूप वेळ थांबला, त्याविषयी तुमचा आभारी आहे असं म्हणावं असं मला काही वाटत नाही. थँक्यू.